नमस्कार, मी अयोध्या आणि आज आपण बनवतोय झटपट होणारी इन्स्टंट अशी जिलेबीची रेसिपी। फक्त 15 ते 20 मिनिटात रसरशीत जिलेबी बनवून तयार होते आणि टेस्ट म्हणाल तर अगदी दुकानात मिळते तशी। यासाठी कुठेही आपल्याला पीठ आंबवण्याची गरज नाही। घरातल्या अगदी कमीत कमी साहित्यात ही बनवून तयार होते। एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी अयोध्याज मिनी वर्ल्डला नक्की सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। जिलेबीसाठी पहिल्यांदा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मीडियम गॅसवर एका खोलगट भांड्यात 1 कप साखर घातली। आता यात साखरेचं निम्म म्हणजे अर्धा कप पाणी घालायचंय। तर आता पाणी आणि साखर हे चांगलं एकसारखं हलवत मिक्स करायचं। तर मीडियम फ्लेमवर साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची। 5 मिनिटं झालीत। साखर आता पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली। यात आता फ्लेवरसाठी आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा आपल्याला रस घालायचा। लिंबाचा रस पाकामध्ये घातल्यामुळे साखरेचे क्रिस्टल्स हे जिलेबीवर तयार होत नाहीत। आता जिलेबीला छान रंग येण्यासाठी यामध्ये आपण थोडासा फूड कलर घालणार आहोत। फूड कलर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। याऐवजी यात तुम्ही केसर किंवा हळदीचा वापर देखील करू शकता। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत एक तारी पाक आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। खूप जास्त इथे पाक आपल्याला शिजवायचा नाही। 1 तार बनेल एवढाच पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। पाक आता इथे आपला तयार झालाय। जरा वेळ गॅस बंद करायचा आणि बाजूला ठेवून देऊ। यानंतर आता जिलेबीचं बॅटर बनवण्यासाठी एका बाउल मध्ये 1 कप मैदा घेतलाय। तर मैदा इथे मी चाळून घेतलाय। यात आता 1 चमचा साजूक तूप घालूया। इन्स्टंट फर्मेंटेशन साठी यात आपण आता 1 पॅकेट इनो फ्रूट सॉल्ट घालूया। हे सर्व घातल्यानंतर पहिल्यांदा कोरडच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। हे छान मिक्स झालं की यामध्ये आता 1 कप पाणी घालायचंय। तर पाणी घालताना थोडं थोडं करत आपल्याला यात पाणी घालायचंय। एकदम सगळं पाणी घालू नका, यामध्ये त्यामुळे गाठी तयार होऊ शकतात। तर एकसारखं फेटून घ्यायचं आणि एकदम स्मूथ असं बॅटर तयार करायचं। तर बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे। तर बॅटर तयार आहे। इथे मी 1 ग्लासवर दूध बॅग ठेवून घेतली। याऐवजी तुम्ही पाइपिंग बॅग किंवा जिलेबी बॉटलचा पण वापर करू शकता। तर 1 चमचाभर बॅटर बॅग मध्ये टाकून घेतलं आणि पुढच्या साइडने मध्यम हलकासा याला कट दिला। तर कट देताना खूप जास्त छोटाही नाही आणि खूप जास्त मोठाही कट द्यायचा। आता जिलेबी तळण्यासाठी खोलगट भांड्याचा वापर न करता थोडंसं पसरट भांडं आपल्याला घ्यायचंय। तर पसरट भांड्यामध्ये हाय फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घ्यायचंय। तेल गरम झालं की यामध्ये एक एक करत जिलेबी तयार करून घ्यायच्या। तर हलक्या हाताने प्रेस करत गोलाकार आकार द्यायचा आणि जिलेबी तयार करून घ्यायच्या। तर बघा इथे जिलेबी बनवणं किती सोपं आहे। तर अशाच प्रकारे आपण तेलात जेवढे बसतील तेवढ्या जिलेबी तयार करून घेतल्यात। आता या तयार जिलेबी तेलामध्ये थोड्या वेळ सेट होऊ द्यायच्या। एकदा सेट झाल्या की एक एक करत आता या जिलेबी आपल्याला उलटवून घ्यायच्या आहेत। खालच्या बाजूने जिलेबी आपल्या छान मस्त अशा तळल्या गेलेल्या आहेत। आता दुसऱ्या बाजूने पण जिलेबी आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। अशाच प्रकारे उलटपलट करत कुरकुरीत आपल्याला ह्या जिलेबी तळून घ्यायच्या आहेत। तर जिलेबी तळताना जिलेबीचा रंग खूप जास्त बदलू द्यायचा नाही। हलक्याशा गोल्डन रंगावर या जिलेबी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर बघा जिलेबी आता इथे छान तळल्या गेल्यात। आता ह्या काढून घ्यायच्या आणि लगेचच गरम गरम पाकामध्ये या जिलेबी आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। तर जिलेबी पाकात घालण्यापूर्वी पाक हा गरम असायला हवा, म्हणजे जिलेबीत पाक पूर्ण आतपर्यंत जातो। आता पाकामध्ये 5 मिनिट या अशाच ठेवायच्या आणि नंतर काढून एका चाळणीत पाक नितळण्यासाठी ठेवून द्यायच्या। तर अशाच प्रकारे इथे सर्व जिलेबी आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। इथे आता तयार आहे आपली रसरशीत अशी जिलेबी। येणाऱ्या सणासुदीला कुठलाही तामझाम न करता अशी झटपट बनणारी इन्स्टंट जिलेबीची रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।